मिरज पंचायत समितीत काँग्रेसला मोठा धक्का। सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड रद्द। पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा आदेश, नव्या निवडणुकीचे निर्देश। मिरज पंचायत समितीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी रद्द केली आहे। शुक्रवारी दिलेल्या या आदेशामुळे पंचायत समितीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। भाजपच्या पंचायत समिती सदस्य तथा सभापती पदाच्या उमेदवार राणी भोरे यांनी सभापती व उपसभापतीची निवड बेकायदेशीर पद्धतीने झाल्याचा आरोप करत अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी निवड प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश दिला। या आदेशानुसार मिरज पंचायत समितीतील सभापती व उपसभापती पदासाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यामुळे पंचायत समितीतील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून महाविकास आघाडीच्या सत्तेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गट यांच्या ललिता शेजूळ यांची निवड झाली होती। निवडणूक झाल्यापासूनच ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा दावा भाजपने केला होता। या प्रकरणात भाजपच्या राणी भोरे यांच्या वतीने ॲडव्होकेट सोनी यांनी बाजू मांडली। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। घटना समितीत आम्ही सर्वांनी विचार घेऊन उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम घेणार होतो। पंचायत समितीचे 22 सदस्य असून त्यांना विश्वासात घेऊन आमचे नेते व त्यांना घेऊन कार्यक्रम घेणार होतो, परंतु पंचायत समितीचे सभापती उपसभापती सदस्य यांना विश्वासात न घेता 12/7/2026 रोजी कार्यक्रम घेतला आहे। त्यात आम्ही निषेध करू। सरकार मनोज बाबा शिंदे सरकार आणि चौथं संजय काका पाटील यांची नावाला विरोध आहे। त्यांचंही नाव त्यात घातलं, म्हणजे सांगून आम्ही विशालदादा खासदार आहे, खासदाराच्या त्या प्रोटोकॉल म्हणून त्यांचं नाव कुठं आलं पाहिजे, काय आलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। कुणीही ते घेतात, त्यांना निरोप नाही मला अजित नाव पत्रिकेत आहे, पण त्यांना प्रत्यक्षात निमंत्रण नाही। पाटील यांनाही काही जयंत पाटील साहेबांना देखील काही कल्पना याबद्दल नाही। बरोबर, पत्रिकेत नावं काढले, त्यांना प्रत्यक्षात नाही माहिती। किंवा मला देखील सभापतींना विश्वासात घेऊन बाबा असं करायचं आहे, हे करायचं आहे, त्यात काही केलेलं